दिल्लीत असलेल्या जंतर मंतर मैदानावर मोठा गदारोळ सुरू आहे। आंदोलकांवर, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। कॉकरोच जनता पार्टीसह विद्यार्थ्यांची संसदेकडे कूच, तर संसद परिसराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। केरळ भवनाबाहेर बॅरिकेड्स टाकून विद्यार्थ्यांना तिथंच रोखण्यात आलेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, जंतर मंतर परिसरातली ही दृश्य आहेत। पहिल्या दृश्यांमध्ये करण्यात आलेला लाठीचार्ज हा आपल्याला दिसतोय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून या सगळ्या परिसराची टिपलेली दृश्य आहेत। त्या दृश्यांमधून लक्षात येत आहे किती मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, किती मोठ्या प्रमाणावर आंदोलक हे या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून आलेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी म्हणून आलेले आहेत। ते दुसऱ्या दृश्यांमधून आपल्याला लक्षात येत आहे। ही दोन दृश्य आपण नवी दिल्लीच्या जंतर मंतरवरून पाहतोय। आंदोलकांवर, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सध्या जंतर मंतरवर सुरू आहे। मागच्या 22-23 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज 20 तारखेला संसदेवर मोर्चा काढण्याचं सोनम वांगचुक यांनी जाहीर केलं होतं। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मग कॉकरोच जनता पार्टी हा मोर्चा आता काढते आहे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये। अभिजित दिपके हे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आंदोलकांवर, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुद्धा झालेला आहे। केरळ भवनच्या परिसरामध्ये बॅरिकेड्स टाकण्यात आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना, आंदोलकांना तिथंच रोखण्यात आलेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये करण्यात आलेला लाठीचार्ज आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये या आंदोलकांची किती मोठी संख्या सध्या दिल्लीमध्ये आहे, जंतर मंतर परिसरात आहे, ते दाखवणारी ही दोन दृश्य, अशी दोन दृश्य आपण आताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। एकीकडे आज हा मोर्चा निघण्याचं घोषित करण्यात आलेलं होतं। आज हा मोर्चा सुरू झालेला आणि त्यानंतर पोलिसांनी हा लाठीचार्ज केलेला आहे। संसद भवन परिसरापर्यंत आंदोलकांनी पोहोचू नये, विद्यार्थ्यांनी पोहोचू नये यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत। आज संसदेचं अधिवेशन सुरू होतं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही सगळी खबरदारी घेतली जाते। त्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला, या आंदोलनाला सुद्धा महत्व आहे। तर या विद्यार्थ्यांचा, या मोर्चेकऱ्यांचा आक्रोश आपल्याला दिसतोय। ज्यावेळी यंत्रणा संबंधित एका युवकाला मारता आहे त्यावेळी तो युवक आणखी मारा असं उग्रपणे, असं रोषाने म्हणतो आहे। त्याच्या मनात असलेला राग, त्याच्या मनात असलेला रोष, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा यासाठीची असलेली मागणी, हे सारं काही या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय। आणि या दृश्यांमध्ये आपण आणखी एक गोष्ट पाहू शकतो, तो म्हणजे भारताचा तिरंगा झेंडा घेऊन हे सगळे युवक, हे आंदोलक, हे विद्यार्थी जंतर मंतरच्या परिसरामध्ये दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेले आहेत। सोबत बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे, काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो आहे। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आणि दुसरीकडे संसदेचं अधिवेशन आता सुरू होतं आहे। दोन दृश्य आपण पाहतोय, जंतर मंतरच्या परिसरातली ही दृश्य आहेत। पहिल्या दृश्यांमध्ये करण्यात आलेला लाठीचार्ज आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये हातामध्ये काही फलक घेतलेली मंडळी आपल्याला दिसत आहेत। जम्मू कश्मीर के लोगों की बदकिस्मती है कि आज दिल्ली में आके प्रोटेस्ट करनी पड़ रही है और अपने प्रधानमंत्री और अपने होम मिनिस्टर को याद कराना पड़ रहा है कि आपने जम्मू कश्मीर के लोगों के साथ वादा किया था कि हम स्टेट टूट देंगे इलेक्शनों के बाद। आज 2.25 साल हो गए, अभी तक प्रधानमंत्री साहब और होम मिनिस्टर साहब ने अपना वादा नहीं निभाया। उसी वादे को निभाने के लिए आज यहाँ नेशनल कॉन्फ्रेंस और हम कांग्रेस और बाकी जितनी भी हमारी पार्टी हैं सारे मिलके आज प्रधानमंत्री साहब को और होम मिनिस्टर साहब को याद कराने दिल्ली में आए हैं कि जनाब आज 2.25 साल हो गए उमर अब्दुल्ला सरकार बने, आप अपना वादा नहीं निभा रहे। ये वादा आपको निभाना पड़ेगा। आपने पार्लियामेंट में किया है, आपने सुप्रीम कोर्ट में किया है, आपने जम्मू कश्मीर के बच्चे के साथ ये वादा किया है कि हम आपको स्टेटहुड देंगे। आपका वो अप्रोप्रिएट टाइम कब आएगा, आज यही जानने के लिए हम दिल्ली में आए। दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। नवी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सध्या आंदोलन सुरू आहे। आंदोलन कोणाचं सुरू आहे? सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं, त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होती। आधी कॉकरोच जनता पार्टीने हे आंदोलन सुरू केलेलं होतं। आता कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके हे उपोषणाला बसलेले आहेत। आजचा त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि त्या पुढे जाऊन आज 20 तारखेला संसदेवर मोर्चा काढण्याचं नियोजन या आंदोलकांकडून करण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी, आंदोलक जंतर मंतरवर जमलेले आहेत। त्याची दृश्य आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहू शकतो।
पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे लाठीचार्ज या विद्यार्थ्यांवर आणि आंदोलकांवर करण्यात आलेला आहे। खरं तर मोठ्या संख्येने हे विद्यार्थी आंदोलक जमलेले आहेत। संसदेवर मोर्चा निघणार आणि संसदेपर्यंत हे आंदोलक पोहोचू नयेत यासाठी हा यंत्रणांचा प्रयत्न आहे। लाठीचार्ज करण्यात आला। आपण ही दृश्य पाहू शकतो। विद्यार्थी आंदोलक हे अक्षरशः रस्त्यावर पडलेले आहेत। लाठीचार्ज मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे, आक्रमक लाठीचार्ज। आणि दुसरे दृश्य या आंदोलकांची, विद्यार्थ्यांची संख्या किती मोठी आहे ते दाखवणारी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य। और इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज उठे ना, लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। अभी तो जंतर मंतर का मार्च भी शुरू नहीं हुआ। अभी तो मार्च भी शुरू नहीं हुआ, वहाँ जाने क्यों नहीं दे रहे हैं? पूरी धक्का मुक्की कर रहे हैं, लगातार ये दावा है कि धक्का मुक्की कर रहे हैं। कोई किससे बात कर रहा है, क्या किसका दावा कर रहा है, हमें नहीं पता। हमको ये पता है कि ये जनता का आंदोलन है, जनता के बच्चों के लिए, देश के बच्चों के लिए आंदोलन है। पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो। आज यहाँ 1 लाख लोग इकट्ठे हुए हैं, यहाँ लाखों लोग कल इकट्ठे होंगे। ये सेना के लोग जिनकी हम दिल से इज्जत करते हैं, ये भी मजबूर हैं। हम इन्हें कुछ नहीं कहते, पर हमारी सरकारें अंधी हो चुकी हैं। जब तक सरकार की आंखें नहीं खुलेंगी, जब तक सरकार गद्दी से नहीं हिलेगी, हम लड़ते रहेंगे जब तक शरीर में आखिरी कतरा मेरे है, मैं लड़ते रहूंगी।